वाव, काय सुंदर दिसते ना. नमस्कार. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. या रंगाच्या सणाला काहीतरी गोडधोड हवं, तर आजची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आज आपण बनवणार आहोत रॉयल असा सोप्पा शाही तुकडा. सुरुवात करायच्या अगोदर एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी मी एक टिप देणार आहे, ज्यामुळे तुमचा शाही तुकडा अगदी हॉटेलसारखा होईल. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. यासाठी इथं मी 1 लिटर दूध घेतलं आहे. त्याला आपण गॅसवर ठेवलं आहे. याला आटवून आपल्याला अर्धं करायचं आहे. हे सतत ढवळत राहायचं. तोपर्यंत आपण इथे 4 ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याला त्रिकोणी कापून घेणार आहोत. तुम्हाला जर कडा आवडत नसतील तर तुम्ही याच्या कडा काढू शकता, पण नाही काढल्या तरी काहीच अडचण नाही. छान लागतं हे कडांसोबत सुद्धा. तर त्यासाठी आपण इथं असे सगळे तुकडे करून घेतलेत. त्यानंतर एका वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते ढवळून छान मिश्रण तयार करायचं. हे डायरेक्ट कस्टर्ड पावडर गरम दुधात टाकू नका, नाहीतर त्याच्या गुठळ्या बनतात. अगदी अर्धा ते 1 मिनिट आपल्याला याला उकळवायचं आहे आणि याला थोडीशी उकळी आली, की याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता छान आपली जी रबडी बनते शाही तुकड्यासाठी ती घट्ट बनते, दाटसर बनते, अगदी क्रीमी बनते. त्यात मी 1 चमचा साखर घातली होती. तुम्हाला जर साखर नसेल घालायची, तर तुम्ही 1 चमचा कंडेन्स मिल्कसुद्धा घालू शकता. तर आता ही आपली रबडी तयार आहे. त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा. त्याच्यामध्ये छान 2 मोठे चमचे तूप घालायचं आणि असे आपल्याला खरपूस होईपर्यंत त्या तुकड्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं. शॅलो फ्राय करताना लक्ष द्या, ब्रेड खूप कडक करायचा नाही, नाहीतर त्याच्यामध्ये जी आपली रबडी आहे ती मुरणार नाही. आता यांना बाजूला काढून घ्यायचं. त्यानंतर एका गॅसवर एक अर्धा ग्लास पाणी आणि 4 चमचे साखर घालून साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्या. या पाकामध्ये आपण थोडीशी चिमूटभर वेलची पावडर घातली आहे. साखरेचा पाक एकतारीच करायचा. त्यानंतर इथं बघू शकता आपली रबडी तयार आहे, साखरेचा पाक तयार आहे. त्याचबरोबर आपले जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत ते देखील तयार आहेत. आता एक काचेचं भांडं घ्या, स्टीलचं असेल तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण खाली सगळ्यात अगोदर जी रबडी आहे त्याचा एक थर लावून घेतला आहे. त्यानंतर जे ब्रेड स्लाइसेस आहेत ते आपल्याला पाकामध्ये डीप करायचे आहेत. खूप जास्त वेळ डीप करू नका. अगदी सेकंदच डीप करायचं आणि जे आपण रबडी पसरवली होती त्याच्यावर असं ठेवून द्यायचं. प्रत्येक स्लाइसला असं आपण डीप करून घेणार आहोत. हे सगळे स्लाइसेस 5-5 सेकंद डीप करायचे आणि आपण याच्यावर ठेवून घेतले आहेत. अशा प्रकारे तुम्ही अरेंज करा, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं. खायला तर ती अशीही टेस्टीच आहे. सर्व ब्रेड स्लाइसेस अरेंज केले, की त्यावर अशा पद्धतीने छान जी उरलेली रबडी होती ती घालून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता इथं थोडी रबडी जास्त घट्ट झाली, तर मी काय केलं याच्यामध्ये नंतर याच्यावरनं 2 ते 4 चमचे दूध टाकलं होतं. तर तुम्ही देखील जर असंच कधी जर रबडी घट्ट झाली, तर 2-4 चमचे दूध टाकून याला ॲडजस्ट करू शकता. थोडं गरम असतानाच रबडी घाला, म्हणजे खूप जास्त पण गरम नाही, कोमट असताना घाला, म्हणजे छान याच्यामध्ये रबडी मुरते. आता सगळीकडनं रबडी घालून झाल्याच्या नंतर आपण याच्यावरनं ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घाला, ऑप्शनल आहेत, पण छान लागतात आणि दिसतं पण छान. तर इथं माझ्याकडं बदाम होते, तर हे मी बदाम कापून घेतले आहेत आणि याच्यावर असं छान स्प्रिंकल केले आहेत. तर तुम्ही बघू शकता छान अशी रबडी दिसत आहे इथं. आपली ही रबडी सेट झाली. थोड्या वेळच लागतं सेट व्हायला. एक 10 ते मिनटं तुम्ही याला वरती ठेवलं की ती सेट होते. त्याच्यानंतर 10 मिनटाच्या नंतर तुम्ही खायला घेऊ शकता. आणि जर तुमची रबडी शिल्लक जर राहिली तर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करा, फ्रीझरमध्ये नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं की शेवटी मी एक तुम्हाला टिप सांगणार आहे. त्या टिप काय आहे माहिती आहे? तर ब्रेड जे आहेत ते खूप जास्त तळायचे नाहीत आणि रबडी जेव्हा थोडी गरम असते, कोमट असते, तेव्हाच ती त्याच्यावर घालायची. म्हणजे ते छान सेट होतं आणि ब्रेड जो आहे तुमचा तुकडा जो आहे तो अगदी मऊ लुसलुशीत असा होतो. तर तुमची ही होळी या रेसिपीसोबत गोड करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. आणि हो, ही रेसिपी तुम्ही जेव्हा बनवली तेव्हा कशी झाली होती ती मला नक्की कळवा. कमेंटद्वारे सांगा की रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.